नमस्कार बालमित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3री। आज यामध्ये आपण बुद्धिमत्ता व इंग्रजी आपला जो पेपर आहे पेपर क्रमांक 2 त्याच्यातील आपण भावनिक बुद्धिमत्ता हा घटक 12वा याविषयी माहिती घेणार आहोत। आपल्याला माहित आहे इंग्रजी व बुद्धिमत्तेचा आपल्याला एकूण 150 मार्काचा पेपर असतो। त्यामध्ये आपल्याला बुद्धिमत्तेसाठी 50 प्रश्न असतात 100 गुणासाठी आणि त्यामध्ये जो 12वा घटक आहे आपला भावनिक बुद्धिमत्ता यावर आपल्याला एक प्रश्न येतो 2 मार्कांसाठी। तर आज आपण या प्रश्नाचा सराव करणार आहोत। आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात याविषयी माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम तुम्ही या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण तुम्हाला यावर नवनवीन व्हिडिओ मंथन परीक्षेचे मिळणार आहेत। तर आपण आता भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ते पाहणार आहोत। पहा, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, आपल्या अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात ना, त्यातील भावनिक बुद्धिमत्तेचा आपल्या नकळत आपला विकास होत असतो आणि अशा प्रकारचा पाठ्यपुस्तकामध्ये देखील आपल्याला काहीतरी धडे असतात वगैरे की ते आपला विकास झाला पाहिजे। तसेच शाळेतील शिक्षणाबरोबरच कोणकोणती मूल्ये मुलामध्ये रुजवायला हवीत, मुलामध्ये जाणीवपूर्वक नीतिमूल्यांचे संस्कार व्हावेत, यातून भावनिक बुद्धिमत्तेची वाढ व्हावी, त्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, यासाठी भावनिक बुद्धिमत्तेची चाचणी आपल्याला या परीक्षेमध्ये घेतलेली दिसून येते। आता भावनिक बुद्धिमत्तेत आपल्यावर काय काय असतं पहा, रागावर नियंत्रण ठेवणे, दुसऱ्या व्यक्तीचा अपमान न करणे, प्राण्यावर दया ठेवणे, मोठ्या माणसांचा आदर करणे, आपली चूक कबूल करणे, अशा आदर्श जीवनाच्या संबंधित बाबींचा या ठिकाणी आपल्याला समावेश झालेला दिसून येतो। मग आपल्याला केव्हा केव्हा पटकन राग येतो किंवा आपण इतरांचा अपमान करतो, प्राण्यांना त्रास देतो, मोठ्या माणसांचा आदर करत नाही, कधी कधी आपली चूक असली तर आपण कबूल करत नाही। तर अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत है ना। ह्या सर्व भावनिक बुद्धिमत्तेमध्ये यांचा समावेश होत असतो। तर काही नमुना प्रश्न आहेत, आपण ते नमुना प्रश्न पाहूया, त्यावरून तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय, कशा प्रकारचे प्रश्न असतात आणि कसे सोडवायचे ते समजणार आहे। पहा, नेहमी शाळेत जाणीवपूर्वक उशिरा येतात म्हणून सरांनी तुम्हाला शिक्षा केली। आता आपण उशिरा जातो शाळेत, तर सरांनी समजा शिक्षा केली तर आपण काय करायला पाहिजे? 1, तुम्हाला सरांचा राग येईल। 2, उशिरा येण्याचे खोटे कारण सांगतात। 3, पुन्हा उशीर करणार नाही असे पक्के ठरवाल। आणि 4 आहे कायम उशिरा येतच राहणार। मग आता यातलं आपलं भावनिक जर विचार केला किंवा यातलं बरोबर कोणतं असणार आहे मुलांना, सरांचा राग धरून चालेल का? नाही, कारण आपली चूक झालेली आहे। खोटे बोलून चालेल का? नाही। किंवा उशिरा येणं नेहमी तसंच करत राहणं चालेल का? नाही। तर पुन्हा उशीर येणारा नाही हे आपण काय करायला पाहिजे, मनाशी पक्के ठरवले पाहिजे, कारण शाळेत नेहमी उशिरा येण्याची चांगली सवय नाही, ते आपण सुधारणं गरजेचं आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे। तर आपण 3 ला गोल करायचं आहे। अशा प्रकारे परत सांगतो, परीक्षेमध्ये गोल करताना संपूर्ण गोल करायचा आहे, अर्धवट गोल करायचा नाही किंवा खाडाखोड करायची नाही आणि वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही। तर असं जर केलं तर आपल्याला परीक्षेमध्ये मार्क मिळत नाहीत। आता आपण काही व्यवसाय सोडवूया। पहा, 1, वृक्ष संवर्धन करण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? वृक्ष संवर्धन म्हणजे झाड वाढवणे, जगवणे आहे ना, त्यासाठी काय करायला पाहिजे आपण? पर्याय पाहूया। वृक्षांचे रोज फक्त निरीक्षण करणे। 2, आजूबाजूचे वृक्ष तोडणे। 3, वृक्षाला कुंपण करून नियमित पाणी देणे आणि 4, वृक्षाची रोज पूजा करणे। आता कोणती बाब आवश्यक आहे? रोजचं निरीक्षण करून चालेल का? नाही। आजूबाजूचे वृक्ष तोडून चालेल का? नाही। किंवा पूजा करायची का? नाही, अंधश्रद्धा आहे ती। मग बरोबर कोणतं उत्तर असणार आहे? वृक्षाला कुंपण करून नियमित पाणी देणे हे बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 3चं वर्तुळ काय करायचं आहे, आपण रंगवायचं आहे। त्यानंतर पुढे प्रश्न दुसरा, गावात श्रमदानाने तलाव बांधण्याचे काम सुरू आहे, तर आकाशने काय केलं पाहिजे? आता आपल्या गावामध्ये एक तलाव बांधायचा आहे ना, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पर्याय पाहूया। 1, लांबून तलावाचे निरीक्षण करावे। 2, घरी जाऊन आईबाबांना सांगावे। 3, दुसऱ्यांना काम करण्यास सांगावे आणि 3, स्वतः श्रमदानात भाग घ्यावा। पहा, पर्याय पहिला, नुसतं निरीक्षण करायचं का? नाही। घरी जाऊन आईबाबांना सांगायचं का? नाही। दुसऱ्यांना काम करण्याचं सांगायचं का? नाही। त्यापेक्षा स्वतः आपण मदत करायची, स्वतः काम करणं हे योग्य असणार आहे। पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। 4चा पर्याय आपण रंगवायचा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। शाळेच्या मैदानात असताना राष्ट्रगीत ऐकू आले तर पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरावी? असं बऱ्याच वेळा आपलं होतं। तर आता पहा, 1, आम्ही त्याच ठिकाणी सावधान स्थितीत उभे राहू। 2, उभे राहण्याची गरज पडणार नाही। 3, राष्ट्रगीताच्या ठिकाणी धावत जाऊन तेथे उभे राहू आणि 4, तसेच चालत राहू। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रगीत सुरू असताना ज्या ठिकाणी आपल्याला ऐकू येईल मैदानामध्ये वगैरे, तर त्या ठिकाणीच उभं राहणं सावधान स्थितीत ही कृती असते। म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे। आपण 1चं वर्तुळ काय करायचं आहे, रंगवायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया।
तुमच्या वर्गातील एका गरीब विद्यार्थ्यास वह्या घेण्यास पैसे नाही तर तुम्ही कोणती कृती कराल? आता पर्याय पाहूया आपण. सर्वप्रथम 1 त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू. 2 तो प्रश्न त्याचा आहे म्हणून दुर्लक्ष करू. 3 खाऊचे जमवलेले पैसे मदत म्हणून देऊ. आणि 4 खाऊचे पैसे साठवून ठेवण्यास सांगू. आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर पहा आपल्याला इथं समजते की जर आपल्या वही आहे त्या विद्यार्थ्याला वही घेण्यास पैसे नाहीत आणि आपला मित्र आहे तर यावेळेस आपण काय केलं पाहिजे? दुर्लक्ष करून चालेल का फक्त सहानुभूतीच व्यक्त करायची? का खाऊचे पैसे साठवून ठेवण्यास सांगण्यापेक्षा आपण खाऊचे जमवलेले पैसे मदत म्हणून त्याला दिले पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. आपण 3चा पर्याय काय करायचा आहे? गोल करायचा आहे. त्यानंतर पुढील 5 प्रश्न पहा. आई आजारी असताना सचिनने कोणती कृती योग्य ठरेल? सचिनची कोणती कृती योग्य ठरेल? आता बघा. 1 बाहेर मित्रांबरोबर खेळेल. 2 घरात रडत बसेल. 3 शाळेत जाणार नाही. आणि 4 आईची काळजी घेईल. आता मित्राबरोबर खेळायचं का? नाही. घरात रडून बसून पण चालेल का? शाळेत जाऊन नाही चालेल का? नाही. म्हणजे आईची काळजी घेईल हे योग्य उत्तर असणार. पर्याय क्रमांक 4 काय करायचं आहे? आपण गोल करायचं आहे पूर्ण. त्यानंतर प्रश्न 6 माझा पाणी पिण्याचा पेला पाणी पिताना जमिनीवर पडला तर मी काय करावे? पर्याय पाहूया. पडलेला पेला उचलून पिंपावर ठेवा. 2 पेला पाण्यात टाका. 3 पेला तसाच मातीत पडू द्यावा. आणि 4 पेला उचलून धुवून पिंपावर ठेवा. बघा आता ग्लास पडतो आपला ना, पेला म्हणजे ग्लास. त्यावेळेस आपण काय करायचं? तसाच उचलून ठेवायचा का? नाही. त्याला घाण लागलेली असू शकते किंवा पाण्यात टाकायचं का? ते चुकीचं आहे ना. खालची घाण पाण्यात जाऊ शकते. तसंच पडून राहून मातीत चालेल का? नाही. म्हणजे पेला उचलून धुवून तो पिंपावर ठेवणं योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणचं बरोबर उत्तर असणार आहे. 4चं वर्तुळ आपण रंगवायचं आहे. त्यानंतर प्रश्न 7 आहे पहा. तुमच्या वर्गात शिक्षक नसताना तुम्ही काय कराल? 1 दंगामस्ती करू. 2 वर्गात खेळत बसू. 3 वर्गातील बाके वाजवत बसू. आणि 4 अभ्यासाची उजळणी करू. आता केव्हा केव्हा आपल्या वर्गात शिक्षक नसतात त्यावेळेस आपण काय करायचं? दंगामस्ती मग करायची का? नाही. नुसतं खेळत बसायचं का? नाही. वर्गातील बाके वाजवायचे का? नाही. तर जो काही अभ्यास झाला आहे त्याची काय करायची असते? उजळणी करायची असते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. 4चं वर्तुळ आपण गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तुमचा लहान भाऊ परीक्षेत नापास झाला तर तुम्ही काय कराल? 1 मी रडेल. 2 त्याला अभ्यास न केल्याबद्दल रागवेल. 3 त्याला धीर देईन. आणि 4 त्याला मार देईन. आता बघा पर्याय क्रमांक जर आपण नीट निरीक्षण केलं तर रडून चालेल का? नाही. अभ्यास न केल्याबद्दल रागवायचं का? नाही. किंवा त्याला मार देऊन चालेल का? तर त्याला धीर दिला पाहिजे आहे ना. त्याला आपण सांगितलं पाहिजे की तू आणखी चांगला प्रयत्न कर, नक्कीच पुढल्या वेळेस तू चांगल्या मार्काने पास होईल. म्हणजे आपण त्याला धीर द्यायचा. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे प्रश्न 9 रस्त्यात कुत्र्याचे पिल्लू भुकेने केकाटत आहे अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? समजा आपण रस्त्याने चाललो तिथे एखादं कुत्र्याचं पिल्लू दिसतंय आपल्याला ओरडताना, त्याला भूक लागली असेल तर काय करायचं? 1 त्याला दगड मारून हाकलून द्यायचं. 2 त्याला उचलून रस्त्याच्या कडेला ठेवू. 3 त्याला बांधून ठेवू. आणि 4 त्याला काही न करता निघून जावे. आता पर्याय जर नीट निरीक्षण केलं दगड मारणं चुकीचं आहे, बांधून ठेवणं चुकीचं आहे किंवा तसंच निघून जाणं देखील चुकीचं आहे. त्याला उचलून आपण रस्त्याच्या कडेला ठेवलं पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर उत्तर असणार आहे. किंवा कधी कधी तुमच्याजवळ एखादी वस्तू असेल, एखादं काही खायचं असेल तर त्याला खायला देखील दिलेलं चांगलं होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपण गोल करायचं आहे. पुढील प्रश्न 10 पहा. बसमध्ये एखादी अपंग व्यक्ती भेटली तर तुम्ही त्याला काय कराल? आता आपण बसने प्रवास करत आहोत त्यामध्ये आपण एखादा अपंग व्यक्ती दिसला तर त्याला काय करायचं? आपण तिला उभी राहायला जागा देऊ. 2 दुसऱ्याला माणसाला बसायला जागा द्यायला सांगू. 3 मी माझ्या जागी तिला बसायला देईन. आणि 3 त्यांना बाजूला सरकायला सांगू. मग आपण काय सांगायला पाहिजे? तर आपली स्वतःची जागा त्यांना बसायला दिली पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी काय आहे? योग्य उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण काय करायचं आहे? गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न तुमचे आजोबा तुम्हाला मोबाईलवर गेम खेळू देत नाही तर तुम्ही काय कराल? बघा पर्याय पाहूया. 1 मोबाईल लपवून ठेवू. 2 मित्रांबरोबर मैदानावर खेळायला जाईल. 3 आजोबाशी बोलणार नाही. आणि 4 जेवणार नाही. आता या ठिकाणी बघा प्रश्न थोडा वेगळा आहे. वर पर्याय दिले तर त्याच्या खाली परत पर्याय दिलेले आहेत है ना. पण खालचे 1 2 3 4 हे पर्याय आपल्याला निवडायचे असतात है ना. वरील विधानं दिलेले आहेत अ ब क ड. त्यापैकी योग्य कोणतं ते आपल्याला ठरवायचं आहे किंवा काय कराल ते बघा. आता पाहूया. मोबाईल लपवून ठेवणं चुकीचं आहे ना. त्यांना मित्राबरोबर खेळायला जाणं बरोबर असणार आहे ना. जर आजोबा आपल्याला मोबाईल खेळू देत नसतील तर. नंतर आजोबाशी बोलणार नाही हे देखील चुकीचं आहे. आणि जेवणार नाही हे देखील चुकीचं आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक ब काय असणार आहे? आपलं योग्य उत्तर असणार. म्हणजे आता खाली बघा फक्त ब योग्य कुठे आहे? पर्याय क्रमांक 3
म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपण निवडायचा आहे. 3चं वर्तुळ आपण काय करायचं आहे, रंगवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया 12 क्रमांकाचा. पहा, खालील पैकी कोणती चुकीची कृती आहे. आता चुकीचं काय निवड पहा. 1 विधान आहे, अक्षय झाडांना नियमित पाणी घालतो. 2 आकाश मोठ्या माणसाची उद्धटपणे वागतो. क अनिल वर्गातील मित्राशी भांडतो. आणि 4 अनिकेत दररोज व्यायाम करतो. आता चुकीचं कोणतं निवडायचं आपल्याला पहा. झाडांना पाणी घालणं चांगलं आहे, दररोज व्यायाम करणं देखील चांगलं आहे. म्हणजे आकाशचं आणि अनिलचं हे चुकीचं आहे. ते भांडण करतात आणि इतरांशी उद्धटपणे वागतात, हे चुकीचं आहे. म्हणजे ब आणि क उत्तर पाहिजे आपलं. आता ब आणि क कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 2. फक्त ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपण निवडायचं आहे. त्याचं वर्तुळ काय करायचं आहे, रंगवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. तुमच्या वर्गातील मित्राकडून चुकून तुमची वही फाटली तर तुम्ही काय कराल. आता वही फाटली आहे चुकून आपली, तर काय करायचं. आधी उदाहरण पाहूया. त्या मित्राला माराल. ब त्याच्याशी मैत्रीचे संबंध ठेवणार नाही. त्यानंतर पुढील आहे क त्या मुलाची वही फाडणार. आणि 4 वही फाटली तर फाटू दे, परंतु यानंतर वही जपून वापरावी असे समजावून सांगाल. आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर मारणं देखील चुकीचं आहे, कारण त्याच्याकडे चुकून फाटलेले आहे. संबंध तोडणं चुकीचं आहे, किंवा त्याची वही फाडणं देखील चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ड जे आहे, वही फाटली तर फाटू दे, परंतु वही जपून करायला त्याला आपण काय वाचायला सांगायचं, किंवा यानंतर तू वही जपून वापरावी असे त्याला आपण समजावून सांगू. म्हणजे पर्याय क्रमांक ड आपलं उत्तर असणार आहे. फक्त ड योग्य कुठं आहे, पर्याय क्रमांक 1. म्हणजे 1चं वर्तुळ आपण पूर्णपणे अशा प्रकारे रंगवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये भावनिक बुद्धिमत्ता या घटकावर एक प्रश्न येतो 2 मार्कासाठी. मला तुम्हाला समजलं असेल भावनिक बुद्धिमत्ता काय, तसेच प्रश्न कोणत्या स्वरूपाचे येतात ते. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच या आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.